राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। अक्षरशः पुणे या ठिकाणी मुसळधार पावसाने सकाळपासून थैमान घातलेले आहे। काही ठिकाणी रात्री विचार केला तर जोरदार पाऊस झालेला होता। त्यानंतर सकाळी 4 ते 5 च्या सुमारास देखील म्हणजे थोडा ज्यावेळेस रात्र अंधार होता त्यावेळेस देखील तुफान पावसाने पुणे या ठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केलेली होती। तो पाऊस अजून देखील काही भागात सुरूच राहिलेला आहे। पावसाचा वेग हा वाढलेला असून आता हा पाऊस राज्यातील बऱ्याच जिल्ह्याकडे अजून प्रभाव टाकत जाणार आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की पावसाचा जोर सध्या वाढायचा नाहीये। सध्या स्थितीला आता शेतकरी मित्रांनो असंही नाही की सर्वदूर आता राज्यात आज पाऊस झालाय, तुम्ही शेतीची कामे सुरू राहू द्या, कारण आता वेळ कमी राहिलेला आहे। पावसाचा जोर आता वाढत चाललेला आहे। जेवढं होईल तेवढा पाऊस जर नसेल तर शेतीची कामे करून घ्या। मात्र पुढचे 2 तास देखील राज्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। येत्या 2 तासात राज्यामध्ये पावसाचं आगमन पुन्हा एकदा होणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र तो पाऊस कोणत्या जिल्ह्यात होणार, कोणत्या तालुक्यात होणार, जिल्ह्यांची तालुक्यांची नावे सांगणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवले तर हवामान अंदाजाची बातमी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। सर्वांनी आपापला जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्ही कळवल्यानंतर तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण नक्कीच देऊ। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाचा अंदाज। तर या ठिकाणी आता बघू शकता वातावरणामध्ये खूप चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे बदल पाहायला मिळत आहेत। वाऱ्यांचा प्रभाव जो होता तो अचानक कमी होऊ लागलेला आहे। म्हणजे एकंदरीत विचार केला तर राज्यात खंड नाही अशीच प्रकारची स्थिती झालेली आहे। खंडाचा प्रभाव राज्यामध्ये पाहायलाच मिळत नाही, कारण जर विचार केला तर खंडामध्ये जे आहे ते एकदम कोरडे असे वातावरण राज्यामध्ये पाहायला मिळत असते। खंड म्हटलं तर 6 ते 7 दिवस कसलाच पाऊस नाही अशी उघडीप जर राहिली तर त्याला आपण खंड मानू शकतो। मात्र आता खंड राहील असं काही वाटत नाहीये, कारण आता सध्या स्थितीला पुढचे 2 दिवस कमी पाऊस राहील, 2 ते 3 दिवस कमी पाऊस राहील। दिनांक 7 तारखेला जोर वाढणार आहे किंवा 6 तारखेला चांगला जोर अजून वाढणार आहे। पुढचे 2 तास देखील खूप महत्त्वाचे राहणार आहेत। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये नाणे, मालेगाव, मनमाड असेल, तालवेड असेल, कन्नड असेल, सिल्लोड असेल, मावरा, अजिंठा, पाचोरा या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस येत्या 2 तासात पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस राहील। तसेच इकडे चाळीसगाव, तालवेड, कन्नड, सिल्लोड या भागात पाऊस राहणार आहे। तसेच तुमचा तालुका व जिल्हा कमेंटमध्ये सांगत चला। व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितलं की कसं तुमच्या भागाचा अंदाज देणं देखील सोपं राहील। पुढील जसा व्हिडिओ येईल त्यामध्ये लगेच आपण अंदाज देतच असतो। तसेच इकडे बघा, यामध्ये वैजापूर असेल, येवला असेल या भागात देखील पुढच्या 2 तासात पाऊस वाढणार आहे। मात्र लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता पेरणीची नेमकी योग्य वेळ कोणती आहे व राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोणत्या तारखेला देखील सुरू होत आहे ते देखील अंदाज पाहणार आहोत। तसेच आज देखील पावसाचा जोर पुढच्या 2 तासात वाढणार आहे। रात्रीला धोका देखील पाहायला मिळत आहे। यामध्ये इकडे सेलू असेल, परभणी असेल, बसमतचा भाग असेल, पाथरीचा भाग असेल, विजांसह मुसळधार पाऊस, नांदेडच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस, तसेच इकडे माजलगावच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। विजांसह तुफान पावसाची हजेरी या ठिकाणी लागण्याचा अंदाज देखील आपल्याला मॉडेलच्या अनुसार पाहायला मिळत आहे। तसेच गेवराई, परतूरचा भाग असेल, हिंगोलीचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता दाट पाहायला मिळत आहे। पुढच्या 2 तासात पावसाचा जोर वाढू शकतो अशा प्रकारचा एक अंदाज दिसून येत आहे। तसेच इकडे अहमदपूर, मुखेडचा भाग असेल, देगलूरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुरळक भागात पाऊस राहील। या ठिकाणी पावसाचा अंदाज वाढत जाणार आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच केज तालुक्यातील काही भागात थोड्या वेळापूर्वी जे आहे ते पाऊस झालेला आहे। या ठिकाणी काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस केज तालुक्यात थोड्या वेळापूर्वी झालेला आहे। सर्वदूर झाला नाही, मात्र तुरळक भागात मागच्या 2 तासापूर्वी केज तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे। तसेच धारोळच्या आसपास देखील पाऊस काही भागात झाले असल्याची माहिती आता मिळालेली आहे। त्यामुळे पावसाचा जोर हा हळूहळू राज्यामध्ये आता वाढतच चाललेला आहे। तर आता पुढच्या 2 तासात व रात्रीला कोणत्या जिल्ह्याला हाय अलर्ट राहील, जास्त पावसाचा धोका राहील ते आपण बघूयात। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। आता शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर सविस्तर अंदाज तुम्हाला समजून जाईल, कारण हे पावसाळी वातावरण रात्रीला देखील आता हजेरी लावणारच आहे। तसेच काही पुढचे काही तास महत्त्वाचे राहील आता जे राज्यासाठी राहणार आहे। त्यामध्ये आता कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे व तो पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे पुढे सरकेल आपण ते बघूया। तर इकडे बघू शकता मुंबईमध्ये पावसाची हजेरी आहे। पुणे जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे। हा पाऊस अजून वाढत जाण्याचा एक अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। मॉडेलच्या नुसार अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। तसेच इकडे
खेडचा भाग असेल, सातारा चिपळूणच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे. सातारा चिपळूण वडूजचा भाग असेल, पावसाने हजेरी लावल्यास सुरुवात केलेली आहे. पुढचे 2 तास महत्त्वाचे राहतील. हा पाऊस अजून पुढच्या भागाकडे सरकणार आहे. राज्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. आज जरी पाऊस झाला नाही तरी उद्या एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. अजून पुढच्या काही दिवसाचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याकरिता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की नेमकी पेरणी करावी तरी कोणत्या तारखेला, पाऊस नेमका जोरदार राज्यात कोणत्या तारखेला येणार ते देखील पुढे पाहायला मिळणारच आहे. कराड, सातारा, वडूजच्या भागात पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हा पाऊस नंतर बारामती, इंदापूरच्या भागात हजेरी लावेल. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. स्थानिक स्वरूपाचे वातावरण सक्रिय होऊन राज्यात अशा प्रकारे धो पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. बीड, केज, धारूरच्या आसपास काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. तुरळक भागात पावसाने धो हजेरी लावलेली आहे. मात्र अजून देखील रात्रीला मोठा धोका हा राज्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच इकडे केज तालुक्यातील काही भाग असतील, चौसाळ्याचे काही भाग असतील, जामखेडचे भाग असतील, कळंबचे काही भाग असतील, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिशय तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही मॉडेलच्या नुसार देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. असा एक अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. तसेच एकंदरीत जर विचार केला तर येत्या 2 तासामध्ये जो जामखेड चौसाळ्याचा भाग असेल या भागात पाऊस वाढेल. कळंबचा भाग, केज तालुका याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी का होईना हा पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यासाठी हाय अलर्ट आहे, पावसाचा इशारा आहे ते आपण बघूया. तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तसेच आता मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे. पूर्ण महाराष्ट्र हे ढगाळ वातावरणाने झाकून गेलेला आहे. सध्या स्थितीला विचार केला तर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच आता काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक वाढू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्याला दिसून येत आहे. या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे. विजांसह पावसाचा धोका अधिक राहण्याचा अंदाज आहे. तसेच अकोला, जळगावच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे. पुढचे काही तास याही ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहेत. मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चिखलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही मॉडेलनुसार दिसून येत आहे. तसेच इकडे सेलू, परळीचे काय भाग असतील, बीड जिल्हा, केज, पालमचा भाग, गंगाखेड, सोनपेठचे भाग आहेत. या ठिकाणी दिसतच असेल मध्यम ते जोरदार पाऊस राहील. पूर्णाचा काय भाग आहे, पालमचा काय भाग आहे, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता मॉडेलने दाखवलेली आहे. तसेच परभणी, पाथरीच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मॉडेलने दाखवलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज पाहायला मिळेल. जास्त जरी विजांचा धोका नसला तरी या भागात पाऊस होणार आहे. माजलगाव, सोनपेठच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. माजलगावचे जे काही दक्षिणेकडील भाग असतील व एकदम पूर्वेकडील भाग असतील या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक राहणार आहे. पुढचे काही तास याही ठिकाणी महत्त्वाचे राहतील. सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांचा कडकडाट, विजांचा धोका अधिक राहणार आहे. तसेच इकडे केज, कळंबचा भाग असेल याही ठिकाणी पाऊस राहणार आहे. परळी, गंगाखेड, बर्दापूर, लातूरच्या भागात, जामखेड, कर्जत, करमाळा, परंडाचा भाग आहे. इंदापूर, कुरुडवाडी या भागामध्ये कडा, अहिल्यादेवीनगर, पाथर्डी, भागोर, गोरेगाव, पैठण, गंगापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. जे काही तालुके, जिल्हे पाहिले आहेत या ठिकाणी धोका आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचा अंदाज आता आपण बघूया. तर चला पुढचे जिल्हे आपण पाहू. तर इकडे बघू शकता कन्नड, तालवेड, मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, अजंठाचा भाग, पाचोरा, नाणे, सिल्लोड, माहुरा, चिखली, बुलढाणा, मोटालाचा भाग, खामगावचा भाग असेल, मेहकरचे काही भाग असतील, देऊळगाव, राजा, छत्रपती संभाजीनगर विजांसह जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. हे वातावरण राज्यामध्ये चांगलाच प्रभाव रात्री उशिरापर्यंत टाकण्याचा अंदाज आहे. यामध्ये रात्री उशिरा देखील धो पाऊस परळी, केज तालुका, माजलगाव, बार्शीचा भाग असेल, इकडे सोलापूरचा भाग असेल याही ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दिनांक 5 तारखेच्या सकाळी राज्यातील काही भागात पाऊस राहणार आहे. सकाळूनच पावसासाठी पोषक वातावरण आहे. दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर हा वाढणार आहे. दिनांक 5 तारीख, 6 तारखेला पाऊस आहे. 7 तारखेला थोडासा जोर अजून वाढणार आहे. 8 तारखेला देखील पावसामध्ये वाढ आहे. 9 तारखेला पावसात आपल्याला वाढ पाहायला मिळणार आहे. 10 तारखेला राज्यामध्ये धो पाऊस पाहायला मिळणार आहे. 11 तारखेला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण आहे. दिनांक 12 तारखेला देखील पावसाला पोषक वातावरण आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. 13 तारीख, 14 तारीख खूपच जोर वाढत जाईल. 15, 16, 17, 18 पर्यंत, 19, 20 तारखेपर्यंत तुफान स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो किंवा 18 तारखेपर्यंत पाऊस राहील. 19, 20 तारखेला हलका पाऊस राहील. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी वातावरण सक्रिय होईल. त्याचा अंदाज लवकरच देणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.